सुधा मूर्ती जी राज्यसभेचे खासदार आहेत, मी त्यांचं एक इंटरव्ह्यू पाहिलेलं. त्यांनी असं म्हटलेलं की अ वर्किंग मॅन कम्स होम टू अ हॉट कुक्ड मील बट अ वर्किंग वुमन कम्स होम टू कुक दॅट हॉट मील. मागील काही वर्षात नोकरीमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. महिला अतिशय पेशंट असतात, हार्ड वर्किंग असतात, त्यांच्यात चांगला एक बॅलन्स असतो. महिलांसाठी स्वतःच्या स्वप्नांपेक्षा जास्त त्यांचं कुटुंबाचं स्वप्न, त्यांचं कुटुंबाचं आरोग्य, त्यांचं कुटुंब, ते त्याच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित करतात. महिलांचा सन्मान व्हायला पाहिजे. त्यांनी जितकं जीव लावलं असतं त्यांच्या कुटुंबासाठी किंवा त्यांच्या वर्कस्पेसमध्ये, ह्या गोष्टीचा सुद्धा सन्मान व्हायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आम्ही जिजाऊंचे लेकी आहोत, आम्ही अहिल्यादेवींचे लेकी आहोत, आम्ही राणी लक्ष्मीबाईंचे लेकी आहोत, आम्ही सावित्रीबाईंचे लेकी आहोत, आम्ही रमाईचे लेकी आहोत. कुटुंबासाठी, देशासाठी समर्पण भावनात काम करण्याचं आमचं वृत्ती आहे. त्यामुळे आम्हाला कोणतीही सवलत नको, तर आम्हाला संधी पाहिजे. ही संधी आम्हाला जर मिळाली, आणि मला विश्वास आहे आम्हाला नेहमी संधी मिळेल, संधी मिळाली तर संधीचं सोनं करायला नक्की महिलांना जमतं. शेवट मी एवढंच बोलेल की नारी शक्ती जागर केवळ महिला दिनासाठी नसावं, नारी शक्ती जागर केवळ महिला दिनासाठी नसावं. स्त्रियांचा सन्मान हा संस्कार आहे, ते 365 दिवससाठी कायम असावं.